हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर ए टू झेड वॉकॅब्युलरी सिरीज. या ए टू झेड वॉकॅब सिरीजमध्ये तुम्हाला फक्त शब्दच नाही तर प्रत्येक शब्दाचे 2 ते 3 सर्वनामे, प्रनन्सिएशन, आयपीए प्रनन्सिएशन आणि तो वर्ड नाऊन, वर्ब की ॲडजेक्टिव्ह आहे आणि मराठी आणि इंग्रजी एक्झाम्पल्स की जेणेकरून तुम्हाला तो शब्द लक्षात ठेवायला मदत होणार आहे. फास्ट वॉकॅब्युलरी ग्रो करायची असेल तर ही सिरीज तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही या सिरीजमधला प्रत्येक व्हिडिओ नक्की पहा. आज आपण पाहूया एच ने सुरू होणारे इंग्रजी वर्ड्स. हॉवर म्हणजे घुटमळणे, हवेत स्थिर राहणे किंवा जवळपास राहणे. लिंगर, फ्लोट, रिमेन. एक्झाम्पल्स: ड्रोन इमारतीवर हवेत घुटमळत होता. द ड्रोन वॉज हॉवरिंग ओव्हर द बिल्डिंग. निर्णय घेण्यापूर्वी शंका त्याच्या मनात घुटमळत होत्या. डाऊट्स वर हॉवरिंग इन हिज माइंड बिफोर मेकिंग द डिसिजन. हार्मफुल म्हणजे हानिकारक किंवा नुकसानकारक. डॅमेजिंग, इंजुरियस, डेंजरस. धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. स्मोकिंग इज हार्मफुल टू हेल्थ. रासायनिक पदार्थ पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतात. केमिकल सबस्टन्सेस कॅन बी हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. हेजिटेट म्हणजे संकोच करणे किंवा ढवळणे. पॉज, वेवर, फाल्टर. ती उत्तर देताना संकोच करत होती. शी वॉज हेजिटेटिंग व्हाईल आन्सरिंग. मदत मागायला तो संकोच करत होता. ही वॉज हेजिटेटिंग टू आस्क फॉर हेल्प. ऑनर म्हणजे सन्मान, मान, गौरव. रिस्पेक्ट, डिग्निटी, प्रेस्टीज. देशासाठी सेवा करणे हे मोठे सन्मानाचे काम आहे. सर्व्हिंग द नेशन इज अ ग्रेट ऑनर. त्यांनी वचन पाळून आपल्या कुटुंबाचा सन्मान राखला. He preserved his family's honor by keeping his promise. Hectic म्हणजे खूप गडबडीचा, धावपळीचा. Busy, chaotic, exhausting. आजचा दिवस माझ्यासाठी खूप गडबडीचा होता. Today was a very hectic day for me. सणाच्या काळात बाजारपेठ खूप धावपळीची असते. The market is very hectic during the festival season. Hollow म्हणजे पोकळ, आतून रिकामे किंवा वरवरचे. एम्प्टी, वॅकंट, शॉलो. त्या झाडाचे खोड आतून पोकळ झाले होते. द ट्रंक ऑफ दॅट ट्री हॅड बिकम हॉलो इनसाइड. त्याची माफी फक्त वरवरची होती, मनापासून नव्हती. हिज अपॉलॉजी वॉज हॉलो, नॉट हार्टफेल्ट. हॉस्टाईल म्हणजे शत्रुत्वाची, विरोधी किंवा आक्रमक. अनफ्रेंडली, ॲग्रेसिव्ह, अँटॅगॉनिस्टिक. त्याचे वर्तन आमच्यासाठी शत्रुत्वाचे होते. हिज बिहेवियर वॉज हॉस्टाईल टुवर्ड्स अस. त्या देशाने शेजारी राष्ट्राबद्दल शत्रुत्वाची भूमिका घेतली. दॅट कंट्री अडॉप्टेड अ हॉस्टाईल ॲटिट्यूड टुवर्ड्स द नेबरिंग नेशन. हॉरिबल म्हणजे भयानक, अतिशय वाईट, घृणास्पद. टेरिबल, ऑफुल, ड्रेडफुल. तो अपघात खूप भयानक होता. द ॲक्सिडेंट वॉज हॉरिबल. मला काल एक भयानक अनुभव आला. आय हॅड अ हॉरिबल एक्सपिरियन्स येस्टरडे. ह्युमेन म्हणजे दयाळू, मानवतावादी, करुणामय. काइंड, कॅम्पॅशनेट, मर्सीफुल. प्राण्यांशी मानवतावादी वर्तन करणे आवश्यक आहे. इट इज नेसेसरी टू बिहेव इन ए ह्युमन वे टुवर्ड्स ॲनिमल्स. कैद्यांशी मानवतावादी वागणूक दिली पाहिजे. प्रिझनर्स शुड ऑल्सो बी ट्रीटेड इन ए ह्युमन मॅनर. हायजीन म्हणजे स्वच्छता, आरोग्याची काळजी. क्लिनिनेस, सॅनिटेशन, हेल्थ केअर. चांगले आरोग्य राखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता महत्वाची आहे. पर्सनल हायजीन इज इम्पॉर्टंट टू मेंटेन गुड हेल्थ. अन्न बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. हायजीन शुड बी मेंटेन्ड वाईल प्रिपेरिंग फूड. हायलाइट म्हणजे ठळक करणे, महत्त्व दर्शवणे. एम्फासाइज, स्ट्रेस, फीचर. शिक्षकांनी धड्यातील महत्त्वाचे मुद्दे ठळक केले. द टीचर हायलाइटेड द इम्पॉर्टंट पॉइंट्स इन द लेसन. अहवालात या समस्येवर विशेष भर दिला आहे. द रिपोर्ट हायलाइट्स दिस प्रॉब्लेम. हेरिटेज म्हणजे वारसा, सांस्कृतिक परंपरा. लिगसी, इनहेरिटन्स, ट्रेडिशन. भारताची सांस्कृतिक परंपरा खूप समृद्ध आहे. इंडियाज कल्चरल हेरिटेज इज व्हेरी रिच. हा किल्ला आपल्या ऐतिहासिक वारशाचा भाग आहे.
This fort is part of our historical heritage. Hazard म्हणजे धोका, संकट. डेंजर, रिस्क, थ्रेट. रस्त्यावरचे खड्डे अपघाताचा धोका निर्माण करतात. Potholes on the road create a hazard for accidents. धोकादायक रसायने काळजीपूर्वक हाताळली पाहिजेत. Hazardous chemicals should be handled carefully. Heal म्हणजे बरे होणे, जखम भरून येणे. रिकवर, क्युअर, मेंड. जखम हळूहळू बरी होत आहे. The wound is healing slowly. वेळ सगळ्या जखमा भरून काढते. Time heals all wounds. हॉस्पिटॅलिटी म्हणजे आतिथ्य, पाहुणचार. वेलकमिंग, कॉर्डिलिटी, जनरसिटी. गावकऱ्यांचा पाहुणचार खूप चांगला होता. द विलेजर्स हॉस्पिटॅलिटी वॉज व्हेरी गुड. भारतीय संस्कृतीत आतिथ्याला खूप महत्त्व दिले आहे. आतिथ्य म्हणजे पाहुणचार. हॉस्पिटॅलिटी हॅज ग्रेट इम्पॉर्टन्स इन इंडियन कल्चर. हॉस्टिलिटी म्हणजे शत्रुत्व, वैरभाव. एनिमिटी, अँटॅगोनिझम, ॲग्रेशन. दोन्ही गटांमध्ये शत्रुत्व वाढत चालले आहे. हॉस्टिलिटी बिटवीन द टू ग्रुप्स इज इन्क्रीजिंग. त्याच्या शब्दात शत्रुत्व स्पष्ट दिसत होते. हॉस्टिलिटी वॉज क्लिअरली विजिबल इन हिज वर्ड्स. ह्युमिडिटी. ह्युमिडिटी मीन्स हवेतील ओलावा, दमटपणा. मॉइश्चर, डॅम्पनेस, वेटनेस. आज हवेतील ओलावा खूप जास्त आहे. द ह्युमिडिटी इन द एअर इज व्हेरी हाय टुडे. जास्त दमटपणामुळे थकवा जाणवतो. हाय ह्युमिडिटी कॉजेस फटीग. ह्युमर मीन्स विनोदबुद्धी किंवा विनोद करणे. विथ, अम्युजमेंट, जोक. त्याची विनोदबुद्धी सगळ्यांना आवडते. एव्हरीवन लाईक्स हिज सेन्स ऑफ ह्युमर. त्याने आपल्या विनोदाने वातावरण हलके केले. ही लाइटन द ॲटमॉस्फिअर विथ हिज ह्युमर. हंगर म्हणजे भूक किंवा तीव्र इच्छा. ॲपेटाईट, स्टार्वेशन, क्रेविंग. दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे त्याला भूक लागली होती. He was suffering from hunger due to staying hungry for a long time. शिक्षणाची भूक त्याला पुढे जाण्यास प्रवृत्त करते. His hunger for education motivates him to move forward. Horizon म्हणजे क्षितिज किंवा दृष्टीची सीमा. Skyline, outlook, boundary. समुद्राच्या काठावर क्षितिज खूप सुंदर दिसत होते. The horizon looked very beautiful at the seashore. शिक्षणामुळे त्याच्या विचारांची सीमा वाढली. एज्युकेशन एक्सपांडेड द हॉरायझन ऑफ हिज थिंकिंग. हार्म म्हणजे नुकसान किंवा इजा करणे. डॅमेज, इंजुरी, हर्ट. चुकीच्या सवयी आरोग्याला नुकसान करतात. बॅड हॅबिट्स कॉज हार्म टू हेल्थ. त्याचा कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता. ही हॅड नो इंटेन्शन टू हार्म एनीवन. हिंडर मीन्स अडथळा आणणे किंवा आडवे येणे. Obstruct, prevent, impede. खराब हवामानामुळे कामात अडथळा आला. Bad weather hindered the work. भीती यश मिळवण्याच्या मार्गात आडवी येते. Fear hinders the path to success. Hypothesis म्हणजे गृहीतक किंवा तात्पुरता अंदाज. Assumption, theory. वैज्ञानिकाने आपल्या संशोधनासाठी एक गृहीतक मांडले. The scientist proposed a hypothesis for his research. प्रयोगाद्वारे हे गृहीतक सिद्ध झाले. द हायपोथेसिस वॉज प्रूव्ड थ्रू एक्सपेरिमेंट्स. हेक्टर म्हणजे धाक दाखवून त्रास देणे, दादागिरी करणारी व्यक्ती. विली, हॅरॅस, इंटिमिडेट. तो सहकाऱ्यांना सतत धाक दाखवून त्रास देतो. ही कीप्स हेक्टरिंग हिज कलिग्स. दादागिरी करणाऱ्या माणसामुळे सगळे त्रस्त झाले होते. एव्हरीवन वॉज ट्रबल्ड बाय द हेक्टरिंग मॅन. हेक्टर. आता इथे सुद्धा याचं प्रोनाउन्सिएशन हेक्टरच आहे, पण स्पेलिंग डिफरंट आहे आणि मीनिंग सुद्धा वेगळं आहे. हेक्टर मीन्स जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक. लँड युनिट, एरिया मेजर. सरकारने 10 हेक्टर जमीन प्रकल्पासाठी दिली. द गव्हर्नमेंट अलॉटेड 10 हेक्टर्स ऑफ लँड फॉर द प्रोजेक्ट. शेताचे क्षेत्रफळ 5 हेक्टर आहे. द फार्म कव्हर्स अन एरिया ऑफ 5 हेक्टर्स. हॅबिच्युअल म्हणजे सवयीचा,
किंवा नेहमीचा. कस्टमरी, युज्युअल, रुटीन. त्याला उशिरा येण्याची सवय आहे. ही इज हॅबिच्युअल इन कमिंग लेट. सवयीचा गुन्हेगार पोलिसांच्या नजरेत असतो. अ हॅबिच्युअल ऑफेंडर इज अंडर द पोलीस वॉच. हॅरॅसमेंट म्हणजे छळ किंवा त्रास देणे. बुलिंग, टॉर्मेंट, इंटिमिडेशन. कार्यालयात महिलांचा छळ होऊ नये यासाठी कडक नियम आहेत. देर आर स्ट्रिक्ट रूल्स टू प्रिव्हेंट हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट द वर्कप्लेस. हेल्पलेस म्हणजे असहाय्य, मदत न करता येणारा. पॉवरलेस, अनेबल, डिपेंडंट. त्या परिस्थितीत तो पूर्णपणे असहाय्य होता. ही वॉज कम्प्लिटली हेल्पलेस इन दॅट सिच्युएशन. आजारी आईसमोर तो असहाय्यपणे उभा होता. ही स्टूड हेल्पलेसली इन फ्रंट ऑफ हिज सिक मदर. हार्मोनी म्हणजे सुसंवाद, सलोखा. पीस, युनिटी, कॉन्कॉर्ड. समाजात सुसंवाद टिकवणे आवश्यक आहे. इट इज नेसेसरी टू मेंटेन हार्मनी इन सोसायटी. निसर्गाशी सलोखा ठेवूनच प्रगती करावी. डेव्हलपमेंट शुड बी डन इन हार्मनी विथ नेचर. हिप मीन्स ढीग किंवा ढिगारा. पाईल, स्टॅक, माउंट. त्याने टेबलावर कागदांचा ढिगारा ठेवला. ही प्लेस्ड अ हिप ऑफ पेपर्स ऑन द टेबल. अंगणात कचऱ्याचा ढीग साचला आहे. अ हिप ऑफ गार्बेज हॅज अक्युमुलेटेड इन द यार्ड. होल्ड म्हणजे धरून ठेवणे, पकड किंवा ताबा. ग्रास्प, कीप, कंट्रोल. तिने मुलाचा हात घट्ट धरून ठेवला. शी हेल्ड द चाइल्ड्स हँड टाइटली. त्याने रागावर ताबा ठेवला. ही हेल्ड हिज अँगर अंडर कंट्रोल. हेज म्हणजे कुंपण किंवा मर्यादा घालणे, थेट उत्तर टाळणे. फेन्स, बाउंड्री. शेताभोवती झुडपांचे कुंपण लावले होते. अ हेज ऑफ बुशेस वॉज प्लांटेड अराउंड द फार्म. थेट उत्तर न देता त्याने मुद्दा टाळला. ही हेज द इश्यू इन्स्टेड ऑफ गिव्हिंग अ डायरेक्ट आन्सर. ह्यूज म्हणजे प्रचंड, फार मोठा. मॅसिव्ह, वास्ट. त्यांना प्रचंड यश मिळाले. दे अचीव्ड ह्यूज सक्सेस. त्या इमारतीचा आकार फार मोठा आहे. दॅट बिल्डिंग इज ह्यूज इन साइज. हरी म्हणजे घाई करणे किंवा धांदल. रश, हेस्ट, स्पीड. उशीर होत असल्याने तिने घाई केली. शी हरीड बिकॉज शी वॉज गेटिंग लेट. घाईत काम केल्यामुळे चूक झाली. अ मिस्टेक हॅपन ड्यू टू हरी. हेप्टी म्हणजे जड, मोठ्या प्रमाणात किंवा भरघोस. हेवी, सबस्टेन्शियल, बल्की. त्याच्यावर मोठा दंड लावण्यात आला. अ हेफ्टी फाईन वॉज इम्पोज्ड ऑन हिम. त्याने वजनदार पिशवी उचलली. ही लिफ्टेड अ हेफ्टी बॅग. हर्मिट म्हणजे एकांतवासी किंवा संन्यासी. रिक्लस, एसिटिक, लोनर. तो डोंगरात एकांतवासी म्हणून राहतो. ही लिव्हज ॲज अ हर्मिट इन द माउंटन्स. संत एकांतवासात साधना करण्यासाठी एकांतवासी झाले. द सेंट बिकेम अ हर्मिट टू मेडिटेट इन सॉलिट्यूड. हाईक म्हणजे वाढ, दरवाढ किंवा पायी भटकंती. इन्क्रीज, राईज, ट्रेक. पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ झाली. देर वॉज अ बिग हाईक इन पेट्रोल प्राइसेस. आम्ही सकाळी डोंगरात पायी भटकंतीसाठी गेलो. वी वेंट फॉर ए हाईक इन द हिल्स इन द मॉर्निंग. होन म्हणजे कौशल्य अधिक धारदार करणे, परिपूर्ण करणे. शार्पन, रिफाईन, इम्प्रूव्ह. तिने आपली संवाद कौशल्ये अधिक धारदार केली म्हणजे अधिक चांगली केली, इम्प्रूव्ह केली. शी होन्ड हर कम्युनिकेशन स्किल्स. सातत्यपूर्ण सरावामुळे त्याने आपली कला परिपूर्ण केली. ही होन्ड हिज आर्ट थ्रू कॉन्स्टंट प्रॅक्टिस. हिनस म्हणजे अत्यंत घृणास्पद, भीषण. ॲट्रोशियस, वाईल, ड्रेडफुल. त्याने केलेला गुन्हा अत्यंत घृणास्पद होता. द क्राईम कमिटेड बाय हिम वॉज हिनस. अशा भीषण कृत्यांना कधीही माफी नसते. सच हिनस ॲक्ट्स आर नेव्हर फॉरगिव्हन. हर्ल म्हणजे जोरात फेकणे किंवा झटकून टाकणे. थ्रो, फ्लिंग, कास्ट. रागात त्याने दगड जोरात फेकला. इन अँगर ही हर्ल्ड द स्टोन फोर्सफुली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
द प्रोटेस्टर्स हर्ल्ड स्टोन्स ॲट द पोलीस. हेल म्हणजे स्वागत करणे, कौतुक करणे किंवा गारांचा पाऊस. ग्रीट, अक्लेम, आईस पेलेट्स. लोकांनी त्या खेळाडूचे नायक म्हणून स्वागत केले. द पीपल हेल्ड द प्लेयर ॲज अ हिरो. काल संध्याकाळी गारांचा पाऊस पडला. इट हेल्ड इन द इव्हनिंग येस्टरडे. हुक म्हणजे आकडा किंवा अडकवणे. हुक, कॅच, स्नॅक. त्याने चावी भिंतीवर आकड्यावर अडकवली. ही हंग द की ऑन द हुक ऑन द वॉल. मासा गळ लावून पकडला गेला. द फिश वॉज हुक बाय बेट. हायस्ट म्हणजे मोठी चोरी, दरोडा, चोरी करणे. रॉबरी, थेफ्ट, रेड. बँकेत मोठा दरोडा पडला. अ मेजर हायस्ट टूक प्लेस ॲट द बँक. टोळीने मौल्यवान दागिन्यांची चोरी केली. द गँग हायस्टेड व्हॅल्युएबल ज्वेलरी. हिव म्हणजे जोर लावून उचलणे, उसळी किंवा जोराचा श्वास. लिफ्ट, हाऊल, सर्च. त्याने जड पोतं उचलण्यासाठी जोर लावला. ही हिव टू लिफ्ट द हेवी सॅक. आजारपणामुळे त्याचा श्वास जोरात चालू होता. ही वॉज हिविंग ड्यू टू इलनेस. हंच म्हणजे अचानक येणारी शंका, अंदाज. इंट्युशन, सस्पिशन, गेस. मला वाटते तोच दोषी आहे असं मला अचानक अंदाज आला. आय हॅड अ हंच दॅट ही वॉज अ कल्प्रिट. तिच्या अंदाजावरून त्यांनी तपास सुरू केला. दे स्टार्टेड द इन्व्हेस्टिगेशन बेस्ड ऑन हर हंच. हंचबॅक म्हणजे कुबड किंवा कुबड असलेली व्यक्ती. स्टूप्ड पर्सन, डिफॉर्म बॅक. त्याला जन्मापासूनच कुबड होतं. ही हॅड अ हंचबॅक फ्रॉम बर्थ. हॅरो म्हणजे अत्यंत दुःख देणे, छळणे किंवा शेत जमिनीचे अवजार, दंताळे असं त्याला बोललं जातं. डिस्ट्रेस, टॉर्मेंट, फार्म इम्प्लिमेंट. त्या घटनेने त्याचे मन फार त्रस्त झाले. दॅट इन्सिडेंट हॅरोड हिज माइंड डीपली. शेतकरी पेरणीपूर्वी जमिनीत दंताळे फिरवतो. फार्मर रन अ हॅरो ओव्हर द फील्ड बिफोर सोईंग. शेतातील मोठमोठे जे ढिकळे असतात ते फोडण्यासाठी किंवा ते बारीक करण्यासाठी आणि जमीन पेरणी योग्य करण्यासाठी जे शेतात जे अवजार फिरवलं जातं त्याला दंताळे असं बोललं जातं. हाऊल म्हणजे तिरस्कार दर्शक आरोळी किंवा जोरात ओरडणे, हुंकार देणे. क्राय, यल, हुट, वेल. कुत्रा रात्री जोरात ओरडत होता. द डॉग वॉज हाऊलिंग लाऊडली ॲट नाईट. वेदनेने तो जोरात ओरडला. ही हाऊल्ड इन पेन. हश म्हणजे गप्प करणे, शांतता किंवा शांत करणे. सायलन्स, क्वाईट, स्टिलनेस. आईने बाळाला शांत केले. द मदर हश द बेबी. वर्गात अचानक शांतता पसरली. अ सडन हश फेल ओव्हर द क्लासरूम. हेरेसी म्हणजे धर्मद्रोह किंवा धर्मविरोधी मत, रूढीविरोधीची धारणा. ब्लास्फेमी, डिसेंट, अनऑर्थोडॉक्सी. त्या काळात वेगळे मत मांडणे हे धर्मविरोधी मानले जात असे. इन दोज डेज एक्सप्रेसिंग अ डिफरंट बिलीफ वॉज कन्सिडर्ड हेरेसी. त्याचे विचार परंपरेविरुद्ध असल्यामुळे त्याच्यावर धर्मद्रोहाचा आरोप झाला. ही वॉज अक्युज्ड ऑफ हेरेसी बिकॉज हिज आयडियाज वेंट अगेन्स्ट ट्रेडिशन. हॅम्पर म्हणजे अडथळा आणणे किंवा अडचण निर्माण करणे किंवा टोपली. हिंडर, अबस्ट्रॅक्ट किंवा बास्केट. मुसळधार पावसामुळे प्रवासात अडथळा आला. हेवी रेन हॅम्पर्ड द जर्नी. कपड्यांची टोपली खोलीत ठेवलेली होती. अ क्लोज हॅम्पर वॉज केप्ट इन द रूम. होमस्टे म्हणजे स्थानिक कुटुंबासोबत राहण्याची निवास व्यवस्था. गेस्ट स्टे किंवा फॅमिली लॉजिंग. आम्ही सुट्टीत गावात होमस्टे मध्ये राहिलो. वी स्टेड इन ए होमस्टे इन द विलेज ड्युरिंग द वेकेशन. होमस्टेमुळे स्थानिक संस्कृती अनुभवता येते. अ होमस्टे अलाउज यू टू एक्सपिरियन्स लोकल कल्चर. ह्युमिलिटी म्हणजे नम्रता किंवा लीनता. मॉडेस्टी किंवा हंबलनेस. यश मिळाल्यानंतरही त्याने नम्रता टिकवली.
ही मेंटेड ह्युमिलिटी इवन आफ्टर अचिव्हिंग सक्सेस. नम्रतेमुळे किंवा नम्रपणामुळे माणसाला आदर मिळतो. ह्युमिलिटी अर्न्स अ पर्सन रिस्पेक्ट. हँग म्हणजे लटकवणे, अडकवणे किंवा फाशी. सस्पेंड, डँगल, एक्झिक्युशन. तिने कपडे वाळवण्यासाठी दोरीवर टांगले. शी हंग द क्लोथ्स ऑन द लाईन टू ड्राय. चित्र भिंतीवर नीट लटकवलेले होते. द पिक्चर वॉज हंग प्रॉपरली ऑन द वॉल. हेस्ट म्हणजे घाई किंवा उतावळेपणा. हरी, अर्जन्सी, रश. घाईत घेतलेला निर्णय चुकू शकतो. अ डिसिजन टेकन इन हेस्ट कॅन बी रॉंग. त्याने घाईघाईत घर सोडले. हे लेफ्ट द हाऊस इन हेस्ट. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.